नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या डेली ब्लॉगमध्ये. आणि आज आपल्याकडं टाइमपास काहीच नव्हता, त्याच्यामुळे आपण बनवत आहे कोथिंबीर. तर त्यासाठी आम्ही आता इथं घेतलेलं दाखवतो. टमाटर, काकडी, मिरच्या घेतल्या आहेत ते, आणि ही कोथिंबीर ही जास्त आहे. आणि हे अमूल मस्तीचं दूध आहे, जे आपण डिमांडवरून घेतलं असं. तुम्ही जर व्लॉग पाहिला नसाल तर बघून घ्या. आणि आता याला आपण एकदम बारीक बारीक कट करणार आहे. असं कट करायचं जसं तुमचा बायकोवर राग, असं कट करायचं जसं तुम्हाला एखादा दुश्मनाचा आलेला सांग कॅन्सर. बारीक कापा फक्त, असंच म्हणणं आहे माझं. नाहीतर मग बायको रागायला पाहिजे. एकदम असं छोटं छोटं कट करायचं त्याला. तर मी हे कट करून घेतो. तर याचं बनवायचं एकदम सोपी पद्धत आहे, जास्त हार्ड काहीच नाही याच्यात. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, हे टमाट्यामधलं हे जास्त ना हे टाकायचं नाही, हे याच्यातून काढून घ्यायचं पाहिजे. हे काढून घेतो मी, कारण की ना खूप बेकार लागतं ते. जास्त आंबटपणा जो असतो तो याच्यातच असतो. तर पहिले हे काढून घ्यायचं याच्यातून. ओके. आणि गाजर नाही का आपल्याला? तुम्ही गाजर असलं तर गाजर हे टाकू शकता, म्हणजे टाकायलाच पाहिजे. तर आमच्याकडे नसल्या कारणाने आम्ही मला ठीक आहे, मला जरी चिरता येत नसलं तरी मी टाइमपास करू शकतो. तेव्हा मित्रांनो, तुम्हाला जर असं बारीक बारीक जर चिरता येत नसेल ना, तर तुम्ही ना बायकोकडून चिरून घ्या. जास्त आहे ना आंगलरपणा करू नका. कसं आहे, जास्त आंगलरपणा काही चांगलं राहत नसतं. हां, तर याला आपण हे जे पातेलं आहे ते धुवून घेऊयात. हायजीन खूप महत्वाचं असतं. हे धुवून घेतलं की याच्यात हे टाकायचं आपण कट केलेलं टोमॅटो. आपण जो कट केलेला टोमॅटो आहे तो असा दोन हाताने हलगत उचलायचा, एकाने उचलल्या घ्यायचा आणि असं हलगत ह्या पातेल्यामध्ये टाकायचा. आणि अशा प्रकारे हा बारीक कट करून घ्यायचा आहे. आपल्याला नाही जमलं, आपल्याला बायको आहेच, आणि ज्याच्याकडे बायको नाहीच आहे ते हातानेच कट करा, तुम्हाला पाळायच नाही. तर ह्याचा कट करून घ्या. त्याच्यानंतर काकडी पण एकदम बारीक, सुंदर, छान, सोजवळ अशी बारीक कट करून घ्यायची. ॲक्च्युली ते कट करते मी, तोपर्यंत तुम्हाला सांगतो की आपण एका याच्यात दही घेऊ. आता हे जे दही आहे आपण यूज करतोय अमूलचं दही. आणि अमूलच्या दहीमध्ये तूप आहे आमच्या. तुपाची कोशिंबीर करायची का, असं काही पण भरून ठेवलं का असं होतं. आता हे आमच्या अमूलच्या डब्यात आहे तूप, आता आम्ही दही घेतो. सो आपण परत आणलेला आहे अमूल याच्यात. याच्यात टाकायचे. तुम्हाला जे दही आवडतं ते घेऊ शकता. मला आंबट आवडत नाही, त्याच्यामुळं मी हे दही वापरतो. हे मलाई दही आहे, जे तुम्हाला मी दाखवतो. एक मिनिट. सो आपल्याला त्याच्यासाठी चमचा पाहिजे. आहे चमचा. हे बघा, हे असं दही आहे, एकदम रफ अँड टफ, खूप मस्त आहे आणि याची चव पण खूप भारी आहे. तर हे आपल्याला याच्यात आपल्याला जेवढं दही पाहिजे तेवढं आम्ही
टाकायचं. मला जरा जास्त आवडतं तर मी जास्त टाकू, तुम्ही तुमच्यानुसार टाकू शकता. हे झालं का हे डबा असा पॅक करायचा असतो मित्रांनो, आणि असा पॅक केला का असाच चांगला ठेवून द्यायचा, राडा नाही करायचा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. हो, आणि इथं आता काकडी ही कट करून झालेली आहे, मिरच्याही कट करून झालेल्या आहेत. तर आपले जे देवाने दिलेले 2 हात आहे त्यांनी ह्या काकड्या अलगद अशा उचलायच्या, अलगद अशा याच्यात टाकायच्या, अलगद परत उचलायच्या, अलगद परत टाकायच्या, परत अलगद उचलायच्या, परत अलगद टाक. 3 वेळेस चाकू लागला, पण चाकू काही बाजूला घातला नाही. असं नाही करायचं, हे चुकीचं आहे. 3 वेळेस लागला, एकदा तरी असं मागं घ्यायचं नाही. हा, हे जे याच्यात टाकलंय तर तुम्ही असं रोडवर कधी पाणीपुरीवाला भेळवाला याच्याकडे जाऊन भेळ खाल्ले असं, तर सगळं एक एक्सपिरियन्स घ्यायचा. त्याला असं धरायचं आणि चमचा असं घालायचं त्याच्यात, आणि मग असं ऐसी मैंने चक्री घुमाई, आणि ही मिरची तशीच टाकायची नसती. हिला माहित नाही मीठ नाही म्हणलं तरी मी टाकायची तुला. अरे अरे फोडणी द्या लागेल त्याला, येडे तिथं मी सांगतोय ना. मग मी काय केलं तू? मी सांगतोय तरी तुला टाकायची जिंकली. टाकायची ना, त्याला फोडणी द्यायला लागते. एखादा त्याला चमचा घे फोडणी घ्या. अशी काही कशी मिळते का आपल्या घरी अशा बायका असतात थोड्या येड्यावानी करणार. बायका म्हणतो माझी बायको कशी. आणि हे असं मस्त असं भेळवाल्याने मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. हे याच्यात थोडं तुम्ही बीट पण टाका, पण थोडंसं टाका चवीनुसारच. आणि म्हणजे या मीठाने पाणी सुटतं, त्याच्यामुळे जास्त नको नका. आणि हे मला इथं घ्यायचं कारण पण हे जे दही आहे ना ते पातळ जर असलं तर ते जी टेस्ट आहे ती येत नाही. आता ह्या एवढंच पाणी टाकलं आपण, या पाण्याने याला पाणी सुटणार. सॉरी, या मिठाने याला पाणी सुटणार आहे. हे चांगलं असं मिक्स करून घेऊ. आणि आय नो काहीतरी राहिलं, आणि मग आता माझ्या लक्षात आलेलं आहे कांदा टाकायचा राहिलेला आहे. सो आता एक बारीक कांदा आपण घेऊया. जर याच्यात असंच होतं रोज कुकिंग न करणाऱ्याला. कोण नाही करत रोज कुकिंग? मी सांगतोय तुला, मग मीच आहे. आणि असं कांदा पण एकदम छोट्या छोट्या पीसमध्ये कापून घ्या तुम्ही. आणि तोपर्यंत याला तर होऊन देऊ आपण ते काय म्हणते मायग्रेट मुग्रेट, सोप्या मराठी भाषेत याला 2 मिनिटं पडून द्या. पडून द्या. आणि तुम्हाला फोडणी देण्यासाठी याच्यात तेल, मोहरी आणि मिरची याच्यात टाकायची, आणि याच्यातच थोडीशी साखर टाकायची. थोडासा लाईट गोडवा त्याला येतो, आणि मग त्याची फोडणी घेऊन त्याच्यात टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं. आता आपण याच्यात ऑलरेडी काहीच घेतलेलं नाही, याच्यात घेऊ आपण तेल. सो तुमच्याकडे जे तेल आहे ते तुम्ही याच्यात घ्या. टाकू कांदा टाका त्याच्यात. हे बघा, तेल पण जास्त घ्यायचं नाही, कॅलेस्ट्रॉल वाढतो. मी पण आताच कमी केलं, मी पहिले खात होतो. तर असं तुम्ही याच्यावर हे बायकोच्या हातात द्यायचं. आणि बायको जर नसली काही द्यावा गुपचूप, बायको असली तर बायकोच्या हातात द्या.
आणि आपल्याला त्याच्यात टाकायची मोहरी. तर मोहरी कुठे मला सांगशील? हे धरा. खालून बंद असेल ना ती. पण हा गॅस चालूच नाही. मला तो का चालू करायला लावताय? हा, मोहरी कुठे? त्यातच आहे. त्यात मोहरी ना. हा, तर याच्यात आता आपण टाकूया. कोण नाही पाहिलं, कोण नाही पाहिलं. मी पाहिलं. मी हे पाहिलं. थोडीशी मोहरी अशी मस्त अशी टाकलेली आहे त्याला आपण. गरम होऊ आता द्यायचं. त्याला गरम झाल्यावर ते आता हे होईल. आणि मग आपल्याला जेवढा गोडवा लागतो तेवढी साखर टाका. तुम्हाला खूपच गोडवा लागतो. आणि हे जे साखर आहे ती सगळ्यात शेवटी टाकायची मित्रांनो, ही पहिले नाही टाकायची. त्याच्यात आता जे तेल आहे ते गरम होतंय, मोहरी ही गरम होती आणि मोहरी त्या मिरच्या बायकोच्या रागासारखी उडून द्यायची त्याच्यात. मिरच्या त्याच्यानंतर या मिरच्या ज्या आहेत त्या नाही, ते गरम झाल्यावर बाजूला घ्यायचं, गॅसवर नाही ठेवायचं. ही खूप मोठी चुकी तुम्ही करता मित्रांनो. आता हे ते तेल गरम झालेलं आहे, त्याला इकडं घ्या बाजूला. हे मिरच्या टाकल्या आपण त्याच्यात, झालं मिरच्याचं काम. बस. आणि त्याच्यात नंतर आपण टाकली ही थोडीशी साखर आणि मग याला आपण झालं ह्या आता शेमशेने हलवून घ्यायचं. शेमशेने चाकू. ओके, ठीक आहे, चाकूने हलवून घ्या. महत्वाचं आणि याच्यात मग टाकून घ्यायचं. महत्वाचं काही काम नाही, महत्वाचं काय मिक्स करत नाही. हे मग मॅरिनेट करून घ्यायला चांगलं असतं. मस्त वाव, सेंट तर इतका भारी येतोय ना, बस ना पुढं. त्याच्यानंतर परत आपल्याला व्हायचं आहे भेद बोलायला भैया. हो साजे 3 महिना ऐसी चक्री घुमाई. हो हो, एकदम छान राहते ते. ते क्रोमी म्हणतात गाजराची. नाही, जास्त दही टाकणं चुकीचं आहे. आता तुम्ही याला बघू शकता, याला पाणी सुटलेलं आहे. आपण ते थोडंसं जे मीठ टाकलेलं होतं त्याने ज्याला एवढं पाणी सुटलं आहे, तर मीठ कमी टाका. आणि हे अशा प्रकारे आपण मिक्स करून घेतलं आणि याला 10-15 मिनटं मॅरिनेट होऊन द्यायचं. पण आता मी तुम्हाला याची टेस्ट घेऊन सांगू शकतो लगेच कसं झालंय ते. वाव, आता मी खाणार पण नाही. आता मी खाणार पण नाही. मॅरिनेट होऊन द्यायला मी खाऊन आता मी खाणार ये नाही. इकडे आता मी खाऊन पण नाही. बघ बघ कसं झालंय बघ. तुम्हाला पहिले मतदान पाहिजे. पाणी सुटलं ते काय तुला. हो मतदान पाहिजे होतं. हे पहिलं की नाही, तुम्ही खाल्लं, तुम्ही टेस्ट केलं ना पहिले. मी गेलं मला चांगलं लागणार होतं. तिने सांगणंच महत्वाचं होतं. वाव. तर याला असं तुम्ही एक 10-15 मिनिटं ठेवा. लगेच खाल्लं तर याची टेस्ट याची लागत नाही. आणि एक 10-15 मिनिटांनी याला चांगलं मॅरिनेट झालं की घरच्यासोबत खा. उन्हाळ्यात खा, पावसाळ्यात खा, हिवाळ्यात खा, खूप चांगलं असतं हे. तर आज आपण इथं फक्त नवऱ्यासोबत बनवू नका. बनवू शकता तुम्ही. आणि आज आपण इथंच थांबूया. पुन्हा परत भेटूया लवकरच.